लोणावळा एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झाली। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड ट्रॅफिक जाम झाली। घाटात दरड कोसळण्याच्या क्षेत्रात जाळ्या लावण्याचं काम सुरू असल्यानं एक्सप्रेसवेवरील एक लाईन बंद करण्यात आली। त्यामुळेच ही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। भुसावळजवळ मालगाडीचे 4 डबे रुळावरून घसरल्यानं मुंबई आणि नागपूर दरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे। पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या इतर गाड्यांवर देखील परिणाम झाला असून त्यांचं वेळापत्रक कोलमडलंय। अनेक गाड्या अनिश्चित काळासाठी उशिरानं धावतायत। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे डबे रुळांवरून हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तास लागतील। राष्ट्रध्वजाच्या केससाठी तयारी ठेवावी असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थी संघटनांना दिला। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते। राष्ट्रीय प्रेम फक्त भाजपवालीच करतात असं वातावरण सध्या निर्माण केलं जाते। सध्या अतिरेकी प्रवृत्तीच्या हातात देश आहे, त्यांच्या विरोधात संघर्षाची तयारी आपल्याला ठेवावी लागेल असे पवार म्हणाले। पुण्यात मराठी राजभाषा भारत विरोधी घोषणा देत असतील तर त्यांना फोडून काढा, मात्र भाजप या गोष्टीचं राजकारण करतंय असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं। मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरासमोरील तिरुपती रहिवासी इमारतीला आग लागली। या इमारतीच्या 4थ्या मजल्याला दुपारी 3:30च्या सुमारास आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 5 वॉटर टँकरच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। इमारतीतल्या रहिवाशांना अग्निशमन दलाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही। मानवत तहसीलमधल्या एका खोलीत अचानक आग लागली। दुपारी 4च्या सुमारास ही आग लागली। अग्निशमन दलाने ही आग लगेच आटोक्यात आणली, मात्र आगीत नगरपालिकेचे अनेक रेकॉर्ड्स जळून खाक झालेत। मानवत नगरपालिकेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू असलेलं अनेक कागदपत्र तहसील कार्यालयातील या खोलीत ठेवण्यात आली होती। यात शहरातल्या नागरिकांच्या घरपट्टी, पाणीपट्टीसह अनेक कागदपत्रांचा समावेश होता। ही सर्व कागदपत्रे या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। ठाण्यात महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करणारा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचं समोर आलं। त्यानंतर शिवसेनेनं सारवा सराव करण्याचा प्रयत्न केलाय। दोषी शशिकांत कालगुडेपासून आपले हात झटकण्याचाच प्रयत्न शिवसेना करते। वाहतूक नियंत्रणाचं काम करत असताना महिला वाहतूक पोलिसाला राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण होते, यापेक्षा शर्मेची बाब काय असू शकते असा प्रश्न राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी उपस्थित केलाय। पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्यावेळी बोलताना दीक्षित यांनी राज्यात पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली। 2 दिवसांपूर्वी ठाणे येथे वाहतूक पोलीस विभागाच्या महिला पोलिसाला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेच्या विरोधात प्रतिक्रिया येत असताना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मारहाण केलेला कार्यकर्ता हा शिवसेनेचा टेक्निकली पदाधिकारी नव्हता असं अजब उत्तर दिले। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात खेकड्याच्या एका दुर्मिळ प्रजातीचा शोध लागला आहे। पण सगळ्यात आश्चर्य गोष्ट ही आहे की या प्रजातीचं नामकरण महाराष्ट्रातल्या एका वजनदार राजकीय घराण्याच्या आडनावावरून झालंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा चिरंजीव तेजस यानं या खेकड्याच्या या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावलाय। वन्यजीव प्रेमी असलेला तेजस कला शाखेच्या 2ऱ्या वर्षात शिकतात। गेल्या वर्षी जुलैमध्ये दुर्मिळ प्रजातीच्या सापांचा अभ्यास करण्यासाठी तेजस कोकणात गेले होते। या सर्वांना दुर्मिळ साप काही आढळले नाहीत, मात्र सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात रघुवीर घाटात वाहणाऱ्या धबधब्यामध्ये खेकड्यांच्या काही प्रजाती मात्र सापडल्या। गडद भगव्या रंगाच्या खेकड्याचं नाव गुब्रानथिओ ठॅकरी असं ठेवण्यात आले। महाराष्ट्रात पुरेशी वीज उपलब्ध असून भविष्यात कमी पाणीसाठा असलेला कोयना वीज निर्मिती प्रकल्प बंद पडला तरी फरक पडणार नाही अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सातारा जिल्हा दौऱ्यावर बावनकुळे आले होते, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली। मंत्री असलेल्या विनोद तावडे यांची आज सुद्धा 5 कंपन्यांमध्ये भागीदारी आहे। केंद्र सरकारनं घालून दिलेल्या आचारसंहितेचं हे उल्लंघन आहे। यासंबंधी तावडेंनी केलेला खुलासा न पटणारा असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। यासंबंधी तावडेंनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती का? तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तावडेंना मुख्यमंत्री मंत्रिमंडळातून काढणार का असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले। मृतदेहाची मृत्यूनंतरही हेळसांड करण्याचा अजब प्रकार अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी केलाय। बेवारस जीवन जगणाऱ्या स्त्री पुरुषाचा मृत्यू झाला। त्यांचे मृतदेह पुढच्या सोपस्कारांसाठी कचऱ्याच्या गाडीतून नेले गेले। 2 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात झालं। त्यानंतर कचरा गाडीतूनच त्यांचे मृतदेह नेण्यात आले।
पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरच्या हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करून लुटमार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. विकास विश्वास कांबळे असं या आरोपीचं नाव असून 24 तासांच्या आत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. विकास कांबळे रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. शिर्डी साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरतीपाच्या शुल्कात 1 मार्चपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता भाविकांना प्रति व्यक्ती दर्शनासाठी 100 रुपयांऐवजी 200 रुपये, काकड आरतीकरिता 500 रुपयांऐवजी 600 रुपये तर मध्यान्ह दुपारती शेजारतीसाठी 300 ऐवजी 400 रुपये मोजावे लागणार आहेत. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे अशी जाहिरात होत असली तरी सोमवारी मुंबईत अंडी मिळणार नाहीत. अंड्यांच्या किमतीत भाववाढ झाल्यानं मुंबई एग्स ट्रेडर असोसिएशननं अंडी खरेदी बंद आंदोलन पुकारलंय. त्याचाच भाग म्हणून सोमवारी मुंबईत अंडी विक्री बंद ठेवण्यात येईल. मुंबईतील देवनार आणि मुलुंड येथे कचरा टाकायला मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला 30 जून 2017 पर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे पालिकेला दिलासा मिळाला असला तरी या दोन्ही ठिकाणच्या स्थानिकांना मात्र तोपर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे. नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर घाणीचं साम्राज्य आहे. मात्र आता नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच्या वाशी गावाचं रूपांतर पर्यटन स्थळात केलं जाणार आहे. नवी मुंबई शहराला 30 किलोमीटर लांबीचा खाडी किनारा आहे. या खाडी किनाऱ्याला दाट मँग्रोव्हचं जंगल लाभलंय. मात्र आजतागायत या खाडीचा विकास करण्यात आला नाही. म्हणून वाशीगाव परिसरातल्या खाडीचा कृती आराखडा तयार केला असून इको टुरिझम प्रकल्प तयार केला जाणार आहे. अनधिकृत धोकादायक तसंच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबईप्रमाणे ठाण्यातही क्लस्टर योजना लागू करण्याचा निर्णय भाजप शिवसेना युती सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यासाठीच्या क्लस्टर विकासाच्या धोरणाच्या फाईलवर स्वाक्षरी केली. ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारतींमधील रहिवाशांबरोबर अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही या योजनेत घरं मिळणार आहेत. शिवाय झोपडपट्ट्यांनाही या योजनेत सामावून घेतलं जाईल. चंद्रपूरकरांची आजची सकाळ काळे ढग आणि बरसलेल्या पावसानं झाली. जिल्ह्यात सकाळपासून पावसानं चांगलाच दणका दिला. काल संध्याकाळपासूनच चंद्रपुरात ढगांची गर्दी झाली होती आणि आज सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात झाली. या अचानक बरसलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे चंद्रपुरातील लोकांना उन्हाच्या वाढत्या झळांपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी रब्बी पिकांचं मात्र या पावसानं नुकसान केलंय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी कठोर नियमावली असताना एका बाईकस्वार या भागात गेला. त्यानं तिथं वन्यजीवांसोबत सेल्फी काढले. त्यामुळे ताडोबाची सुरक्षा राम भरोसे असल्याचं समोर आले. त्यामुळे वन विभागाची तारांबळ उडाली. दुष्काळ आणि कर्ज यावर आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी नंदुरबारमधले विद्यार्थी सायकल रॅली काढणार आहेत. जी.टी. पाटील महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हे विद्यार्थी आहेत. 10 विद्यार्थी आणि 4 विद्यार्थिनींचं हे पथक असेल. राज्यातल्या इतरही घटनांचा आता आढावा घेऊया. पहिल्या पत्नीला पोटगी देण्यापासून वाचण्याकरता आणि तिलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याकरिता चक्क जन्मदात्यानंच आपल्या दुसऱ्या पत्नीच्या अवघ्या 25 दिवसांच्या मुलीची हत्या केली. वसईतल्या वालीव पोलीस ठाणे हद्दीतली ही घटना आहे. या प्रकरणी क्रूरकर्मा नितीन चव्हाण याला पोलिसांनी अटक केली. भिवंडीतले काँग्रेसचे विद्यमान उपमहापौर अहमद सिद्दीकी यांचा सख्खा भाऊ मोहम्मद सिद्दीकी याला ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली. त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं तसंच 4 तलवारी, 1 कुकरी आणि 3 चॉपर हस्तगत करण्यात आले. मोहम्मद सिद्दीकी याला यापूर्वीही मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. पुणे शहराच्या आसपासची 34 गावं महापालिकेच्या हाती समाविष्ट व्हावीत यासाठी पुण्यातल्या विधान भवनावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. उत्तमनगर, शिवणे, फुरसुंगी, वाघोली अशा अनेक गावातले ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. या गावांबद्दलचा हा निर्णय 1997 पासून सरकारी लाल फितीत अडकलाय. आतापर्यंत 4 वेळा हा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी त्यामध्ये बदल करण्यात आले. लग्नाचा आणि पैशांचा आमिष दाखवून महिलांना परराज्यात विकणाऱ्या टोळीचा अकोल्यात पर्दाफाश करण्यात आलाय. अकोल्यातल्या हरिहर पेठ इथं राहणाऱ्या एका विधवा महिलेला गुलकंद आणि चहामध्ये गुंगीचं औषध टाकून बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर तिला गुजरातमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र नंदुरबारच्या नवापूर इथं अचानक जाग आल्यानंतर या महिलेनं आरडाओरड केला. या प्रकारची माहिती मिळताच नंदुरबार जीआरपीनं या महिलेची सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी गुजरात इथल्या 5 आणि अकोल्यातल्या एका महिलेला अटक केली. पोलिसांनी या 6 आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथं तहसीलदारांच्या गाडीचा ड्रायव्हर सूर्यकांत येवले याचा एक तवेरा गाडीने मागून धडक दिल्यानं मृत्यू झाला. ही कार वाळू वाहतूकदाराच्या मालकीची होती. या घटनेची चौकशी केली जाईल आणि संबंधित गुन्हेगारांवर MPD ॲक्टनुसार कारवाई केली जाईल, असं राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यात स्पष्ट केलं. अभिजित कदम मानवता पुरस्काराच्या कार्यक्रमप्रसंगी ते पुण्यात आले होते. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 2016-17 या आर्थिक वर्षासाठीचं अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. त्यामध्ये करवाढ सुचवण्यात आली. यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे आयुक्तांनी सुचवलेली करवाढ सत्ताधाऱ्यांना परवडणारी नसल्यानं मनसेनं आयुक्तांच्या शिफारशीला कडाडून विरोध केलाय. नाशिककरांनी आज संगीतमय पहाटेचा आनंद लुटला. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचं औचित्य साधून नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये कुसुमाग्रज पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाअंतर्गत रसिक प्रेक्षकांनी बासरी आणि तबल्याची जुगलबंदी अनुभवली. पंडित हरिप्रसाद चौरसी यांचे अमेरिकेतील शिष्य नॅश नोबर्ट यांचं बासरी वादन तर निसर्ग देहूकर यांच्या तबला वादनानं नाशिककरांना मंत्रमुग्ध केलं. मराठी भाषा दिन अर्थात कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं तात्यासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कुसुमाग्रजांचं निवासस्थान असणाऱ्या कुसुमाग्रज स्मारकात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्यक्रम पार पडला. नाशिकचे महापौर, लोकप्रतिनिधी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कुसुमाग्रजांचा आठवणींना उजाळा देण्यात आला. मराठी भाषा दिनानिमित्तानं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मराठी भाषेचा जागर केला जातोय. मराठा मंदिर संस्थेतर्फे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी थिंक वेस्ट नावाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम मराठा मंदिर संस्था बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट 2002 पासून आयोजित करत आले. यामध्ये पेपर प्रेझेंटेशन, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट्स असे 2 भाग असून ही स्पर्धा स्टेट लेवलची होती. या स्पर्धेत 30 विद्यार्थी सहभागी होते. स्पर्धेत अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी केले असून इमर्जन्सी वाहनांना मोबाईल ॲपद्वारे सिग्नल कसे ब्रेक करायचे, इन्स्पेक्शन रॉकेट, मोबाईल प्लॅटफॉर्म, मल्टी अँड रोवर अशा प्रकारचे प्रोजेक्ट्सना यात समावेश होता. अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांचं ग्रामदैवत असलेल्या संत गोदड महाराजांच्या समाधीला 178 वर्ष पूर्ण झाले. याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सप्ताहाचं वैशिष्ट्य ठरलं ते यावेळी आयोजित करण्यात आलेला रिंगण सोहळा. पंढरपूरच्या वारीतील रिंगण सोहळ्याच्या धर्तीवर कर्जतमध्येही पहिल्यांदाच संत गोदड महाराजांच्या मानाच्या अश्वांचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण कर्जत तालुक्यातून टाळ वाजवत दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये गृहराज्यमंत्री राम शिंदे देखील सहभागी झाले होते. या दिंडीनंतर भव्य असा अश्वांचा रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. NKGSB बँकेच्या 100व्या शाखेचं उद्घाटन पुण्यामध्ये करण्यात आलं. प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट दिलीप मुजुमदार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या बँकेच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात अशा विविध राज्यात तब्बल 99 शाखा आहेत. पुण्यातील ही 100वी शाखा सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सोयी देण्याचं आश्वासन बँकेच्या वतीनं देण्यात आलं. 2008मध्ये पुण्यामध्ये सुरू झालेल्या बँकेच्या पुण्यातच आज 14 शाखा आहेत. कस्टमर सेंट्रिक बँक म्हणून नावाजलेल्या या बँकेची पुढील वाटचाल देखील ग्राहकांच्या सेवेसाठीच असेल, असं बँकेचे व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी यांनी सांगितलं. आता बातमी, नोकरदारांची चिंता वाढवणारी आयुष्यभर नोकरी करून जमा झालेली भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF आता चाकरमान्यांना थेट 58व्या वर्षीत मिळणार आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयानं हा निर्णय घेतला. आतापर्यंत 57व्या वर्षाआधी PFची 90% रक्कम नोकरदारांना काढता येत होती. मात्र आता नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला PF हवा असेल तर PFच्या एकूण हिश्श्यांपैकी 50% रक्कमच त्याला काढता येईल. तर उर्वरित रकमेसाठी कर्मचाऱ्याला 58व्या वर्षापर्यंत थांबावं लागेल. तुम्ही रेल्वेच्या AC कोचनं प्रवास करता का? या प्रवासादरम्यान तुम्ही ट्रेनमध्येच मिळणारं ब्लँकेट वापरता? मग जरा जपून, कारण याबाबतची एक धक्कादायक माहिती आता आम्ही तुम्हाला देतोय. ही ब्लँकेट्स 2 महिन्यातून एकदा धुतली जातात. स्वतः रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनीच ही माहिती दिली आहे. ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या चादर आणि ब्लँकेटच्या स्वच्छता आणि गुणवत्तेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. ब्लँकेटसोबत मिळणारी चादर आणि उशीचं कव्हर मात्र रोज धुतलं जातं, अशी माहिती त्यांनी दिली. चाइल्ड पोर्नोग्राफीवर कायमस्वरूपी बंदी लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदी लादण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगितलंय. याबाबत शुक्रवारी सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं लवकरच चाइल्ड पोर्नोग्राफीच्या वेबसाईट ब्लॉक करण्यासाठीची स्कीम कोर्टात सादर केली जाईल अशी माहिती दिली. मुलांचा चाइल्ड पोर्नोग्राफीपासून बचाव करणं गरजेचं आहे असं मत यावेळी कोर्टानं नोंदवलंय. पुढच्या सुनावणीच्या वेळी सरकारनं याबाबत एक ॲफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. पुढची सुनावणी 20 मार्चला होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.